नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातली. अमरावती कारागृहामधले डॉक्टर प्रमोद रोजतकर यांनी सुद्धा कैदी नाना गायकवाड यांच्या वकिलांच्या आरोपांना चांगलीच पुष्टी दिलेली आहे. कालच कैदी नाना गायकवाड यांच्या वकिलांनी आयपीएस सुपेकर यांनी केस सेटल करण्यासाठी पैसे मागितले असा आरोप केला होता. शिवाय नाना गायकवाड यांना पुरेसा त्रास दिला नाही म्हणून सुपेकर यांनी 7 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असाही आरोप आहे. आणि या 7 निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर प्रमोद रोजतकर हे सुद्धा एक आहेत आणि त्यांची विभागीय चौकशी सुद्धा सध्या सुरू आहे. तर या सगळ्या प्रकरणाविषयी डॉक्टर प्रमोद रोजतकर नेमके काय म्हणालेत आपण जाणून घेऊया. कैदी नाना गायकवाड हे 74 वर्षांचे आणि त्यांना हृदयरोग, मधुमेह. नाना गायकवाड यांचं वजन 100 किलो, गुडघे प्रत्यारोपण आणि स्पाइन सर्जरी सुद्धा झाली आहे. मदतनीसाशिवाय गायकवाड यांना उठता बसताही येत नाही. गायकवाड रुग्ण असल्याच्या परिस्थितीजन्य अहवाल दिल्यामुळे सुपेकरांनी त्यांना निलंबित केलं. तुरुंगामधल्या संशयास्पद घडामोडींवरती माझं लक्ष आहे असा संशय माझ्यावरती घेतला. नाना गायकवाड यांना जाणून बुजून त्रास दिला जात होता. तर डॉक्टर प्रमोद रोजतकर यांचे हे आरोप आपण बघतोय. थंडीच्या दिवसामध्ये नाना आणि गणेश गायकवाड यांना एकच सतरंजी देण्यात यायची. गायकवाड पितापुत्रांना त्रास न देणाऱ्या 7 जणांना निलंबित केल्याचा सुद्धा डॉक्टर प्रमोद रोजतकर यांचा आरोप आहे. आणि याचविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी संजय महाजन आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रमोद रोजतकर यांनी आरोप तर केलेलेच आहेत, पण यांच्या विरुद्ध जी चौकशी सुरू आहे त्याबद्दल त्यांनी काही म्हटलेलं आहे का? नक्कीच यामिनी, या प्रकरणात आपण थोडं डॉक्टर प्रमोद रोजतकर जे आहेत, जे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत, यांची पार्श्वभूमी जाणून घेऊया. डॉक्टर प्रमोद रोजतकर हे तेच आहेत ज्यांनी बुलढाणा जिल्ह्यात 23 वर्ष एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा दिली आणि तेही अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागातील. आणि त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक पुरस्कारही मिळाले. प्रमोद रोजतकर हे स्वच्छ चरित्राचे आरोग्य अधिकारी बुलढाणा प्रशासनात तरी म्हणून ओळखले जातात. हेच प्रमोद रोजतकर ज्यावेळेस अमरावती कारागृहात वैद्यकीय अधिकारी होते त्यावेळी त्यांच्यावर अनेकदा संशय घेतला जायचा, कारण हे स्वच्छ चरित्राचे होते आणि वस्तुनिष्ठ अहवाल आरोग्यासंबंधी कैद्यांचा द्यायचे. आणि या नाना गायकवाड या कैद्याबद्दलही असंच त्यांच्या बाबतीत झालेलं आहे असं ते म्हणतात. त्यांनी म्हटलंय की नाना गायकवाड यांच्याबद्दल मी वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीजन्य अहवाल दिला आणि त्यामुळे माझं निलंबन झालं, माझ्यावर हा अन्याय झाला असंही डॉक्टर रोजतकर म्हटले. खरं तर डॉक्टर रोजतकरांनी असंही म्हटलं आहे की खरं तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जेल प्रशासनाशी खूप जास्त संबंध येत नाही, संपर्क येत नाही. त्यांचा फक्त कैद्यांच्या आरोग्याशी संबंध येतो. मात्र तरीही माझ्यावर संशय घेतला जायचा की मी जेलमध्ये किंवा जेल प्रशासनात ज्या काही घडामोडी आहेत मी त्या बाहेर सांगू शकतो असाही माझ्यावर संशय घेतला जायचा आणि त्यामुळे माझं निलंबन झालंय. या संबंधी जे काही त्यांचं निलंबन झालंय तर गृह विभागाने त्यांना विचारणा केली होती की तुम्हाला काही म्हणायचं आहे का. त्यांना शो कॉज नोटीसही पाठवली होती. मात्र डॉक्टर प्रमोद रोजतकर यांनी आपल्या नोटीसचं उत्तरही दिलं की मला निलंबित का करण्यात येऊ नये. मात्र जेल प्रशासनाने हे जे उत्तर आहे डॉक्टर प्रमोद रोजतकरांचं हे गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवलंच नाही आणि त्यामुळे माझं निलंबन झालंय असंही प्रमोद रोजतकर म्हणाले. खरं तर त्यांची आता विभागीय चौकशी सुरू आहे आणि येत्या काही दिवसातच विभागीय चौकशीचा अहवाल सुद्धा रोजतकरांचा येणार आहे. मात्र हा अहवाल आल्यानंतर मी बोलेन असंही ते म्हटले. मात्र ही जी आता सध्या चौकशी सुरू आहे आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्याबद्दल जे काय वादंग उठलंय या सर्व प्रकरणाची कसून आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सुद्धा रोजतकरांनी केली आहे. यामिनी. अगदी संजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर कैदी नाना गायकवाड हे सावकार आहेत आणि ते आणि त्यांचा मुलगा गणेश यांनी गणेशची पत्नी मुक्ता हिचा अत्यंत वाईट पद्धतीनं छळ केल्याच्या आरोपामध्ये हे दोघे सुद्धा तुरुंगात आहेत. मुक्ता गायकवाड ही तत्कालीन राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांची मुलगी. त्याबरोबरच हे प्रकरण समोर येताच नाना गायकवाड यांनी सावकार म्हणून केलेल्या छळाच्या सुद्धा अनेक तक्रारी सध्या समोर येत आहेत. तुरुंगामध्ये असलेल्या या गायकवाड बापलेकांना दीपक साळुंखे यांच्या सांगण्यावरून आयपीएस जालिंदर सुपेकर हे प्रकरण सेटल करण्यासाठी त्रास देत होते असा आरोप गायकवाड यांच्या वकिलांनी केला.
मात्र जालिंदर सुपेकरला मी ओळखत सुद्धा नाही असा पवित्रा दीपक साळुंखे यांनी एबीपी माझासोबत बोलताना घेतलाय. या प्रकरणामध्ये खरा कोण खोटा कोण हे सध्या सांगणं आपल्याला कठीण आहे. डॉक्टरांच्या मदतीनं कैदी तुरुंगाच्या ऐवजी हॉस्पिटलमध्ये दिवस काढतात हे यापूर्वी अनेक वेळेला समोरही आलंय. त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा रोझतकर यांची चौकशी आता प्रलंबित आहे आणि या चौकशीचा अहवाल ज्या वेळेला येईल तेव्हाच हे सगळं वास्तव समोर येईल. दुसरीकडे डॉक्टर प्रमोद रोझतकर यांनी आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्याविषयी आरोप केले आणि यानंतर आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिलेला नाहीये. इतकंच काय तर एका ठिकाणी माध्यमांच्या कॅमेऱ्याच्या समोर सुद्धा ते आले, पण त्यांनी बोलायला नकार दिलेला आहे.